पांडुरंगाकारो पांडुरंगाकारो प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयंती केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार होणे आता ओम नमो जनार्दना नाही अभावपणा न देखिलो मितोपणा नमन श्री सद्गुरुराया अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदां भोज तेजं स्फुरदिक्त प्रदेशं विदिन्द्रा दैवैस्दास्तुयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः के प्रल्हादस्तालधारी तरलगतितया चोद्दव कंस्यधारी वीणाधारी स्वर ऋषि स्वर कुशलतया राग कर्तार्जुनो इंद्रवादिं मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूवः के राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहे दिजियो श्री वृंदावन के लाली मेरे लाल की जित दे तुतला लाल ही दे हो गए लाल मलाल जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा सकल कंठ भूषण विश्व माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु सतजोग महाराज ग्रामस्थ मंडळ कार्यकारी मंडळ नियामक मंडळ आयोजक मंडळ मुख्य मार्गदर्शक आणि त्या ठिकाणी सर्वे सर्वस्व समस्त सूर्यवंशी परिवार सगळ्यांचं आदरस्थ स्थान कंठस्थ स्थान आदिशक्ती माया शाकंभरी माता यांच्या पौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य स्वरूपाचा आपला सप्ताह आणि या सप्ताहातील आजचं काल्याच्या प्रसंगाचं कीर्तन विठाला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे धाकटे बंधू नाव कान्होबाराय. या कान्होबारायांचा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून या गवळण प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या लीला, भगवान परमात्म्याच्या खोड्या आणि भगवान परमात्म्याने भक्ताला जो आनंद दिला
त्या आनंदाचं वर्णन करणारा अभंग आहे. विठाला विठाला विठाला. या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी एकच मिनिट घेतो आपला. पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र या आपल्या टाकळी गावामध्ये, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव, आपल्या या गावामध्ये विशेषतः समस्त ग्रामस्थ मंडळ, कार्यकारी मंडळ, नियामक मंडळ आणि मुख्य सर्व असणाऱ्या सप्ताचा आधारस्तंभ म्हणजे आपल्या गावातले समस्त सूर्यवंशी परिवार. कारण आपली ही कुलदैवत आहे आणि त्या कुलदैवताच्या उत्साहाच्या निमित्तानं हा खूप मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा आपला सप्ताह. या सप्ताहासाठी एक एकावणी बळी रे अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेली आमची महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परममित्र आदिनाथजी महाराज झिरीकर यांची उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मित्र वाल्मिक महाराज यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर अतिशय गोड आणि मृदंग क्षेत्रामध्ये अतिशय कमी वयामध्ये क्रांती घडवणारे आमचे रवींद्र महाराज यांची उपस्थिती आहे. तथा आमची संपूर्ण भजनी मंडळच आहे. मला प्रश्न पडते साठी कोण नाव लिहून कोण सोडू देऊ, निवृत्तीनाथ भजनी मंडळ, कारण मी थोडा भोया आहे म्हणून डोक्यामध्ये नावच राहतं. पण आमची संपूर्ण श्री संत निवृत्तीनाथ महाराज भजनी मंडळ, आमचे एक विनेकरी आबा असतील, संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर दुधामध्ये साखर पडावी आणि बिगर डायबिटीस वाल्याला एकदम चांगलं वाटावं, बरोबर की नाही, पण मी बी जमा आहे त्यांना माहिती. तसंच आपल्या या कार्यक्रमामध्ये हे आपलं दूध आहेच आणि या दुधामध्ये आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज यांच्या माध्यमातून श्री शंकर महाराज वारकरी शिक्षण संस्था टाकळी या ठिकाणी अतिशय गोड, अतिशय उत्साहपूर्वक महाराज कीर्तनकार कसा का पडेल ना पण ते उठाडी देत, हाही महत्व नाही, बरोबर. आयरणी समजते तुमले मग बरं, नाही समजली तरी हो म्हणा, काही काही नाही. समोर सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसली. प्रथमतः त्यांना नमन. आमचे जिबो असतील, सर असतील, तात्या असतील, सर असतील, सगळीच. हा महाराज असतील, बारीक लक्ष राहतो तुम्ही. नाही ते बरं काय मला वाटत नाही विनाजी दिन म्हणतो पहिले म्हणतो डोकं ताण. दीपिका महाराज यांची उपस्थिती आहे. तथा संपूर्णच आहे. माझा आवाज तुमच्या कानातून मनापर्यंत पोहोचवणे आमच्या तात्यांची साऊंड सिस्टीम आहे, हरितात्या. त्याचबरोबर आमचे दिनेश भाऊ यांची सुद्धा उपस्थिती आहे. ज्ञान मंदिर वारकरी युट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून आपला हा कार्यक्रम सगळ्या ठिकाणी दिसणार आहे. अतिशय गोड आहे, उत्साह सुद्धा चांगला आहे. आणि कीर्तन झाल्यानंतर अतिशय पोटभर पूर्णाच्या पोळ्या. मी भरपूर काल्याचे कीर्तन केले, जे भरपूर. तुम्हाला सांगू का, काल्याच्या कीर्तनामध्ये भरपूर कीर्तन झाले, पण काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादात चांगल्या चांगल्या वस्तू खाल्ल्या स्वीटमध्ये, पण पुरणपोळी काही अजून खाल्ली नाही भूमीने. हा एकदा टाळी तर झालीच पाहिजे आपल्यासाठी, म्हणजे एवढा उत्साह. कारण पुरणपोळीचं जेवण असं आहे, खाणं कमी आणि थकाडणं जास्त आहे. खातं किती सगळ्या कोणी म्हणतो मला डायबिटीस आहे, कोणी डायटिंग वर आहे, सगळे असेच आहे. पण तरी सुद्धा जो आनंद आहे, जे प्रेम आहे, जो कष्ट आहे ना, भगवती शाकंभरी मातेच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये आनंदच आहे. आणि तो कष्ट आनंद या ठिकाणी, कष्ट तर निर्वाह होईल आणि आनंदाची त्या ठिकाणी उपभोक्ता होईल आपल्याला. जास्त विस्तार नाही करत. एक गोष्ट तुम्हाला सांगेल मी. प्रथमतः एकच वाक्य, तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात, भरपूर महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या कीर्तनकारांचे कीर्तन ऐकली, पण या ठिकाणी पुन्हा विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. दुसरं असं, कुळदैवत असतं ना, बरेच काही लोक, तिकडे शांत राहा सगळेजण, बरेच काही मंडळी अशी म्हणते की आम्ही आमच्या भगवंताला एकनिष्ठ आहोत. ऐका बरं जरा ऐकून ठेवा. आम्ही आमच्या देवाशी एकनिष्ठ आहोत, आम्हाला कोणत्याच कुळदैवताची गरज नाही किंवा जाण्याची काही गरज नाही आम्हाला, असं बरेच लोक म्हणतात. काही आमच्यातही म्हणतात बस एक धरला चित्ती, बरोबर नाही, आम्ही फक्त विठ्ठलला बजू, कुळदैवताला जायला गरज आहे की नाही. वेगवेगळ्या पद्धतीने आपली जे कुळदैवत आहे त्याला माणसाने गेलं पाहिजे. वर्षातून एकदा का होईना, एकदा तरी जाऊन त्याची उटी भरायची खणा नारळानं, त्या ठिकाणी कापूर लावायचा, दंडवत घालायचा आणि आपलं जे कर्तव्य ते पूर्ण करायचं. का माहितीये का, भगवान परमात्मा कोणाचं अनिष्ट करतच नाही, हे तेवढंच खरं आहे. कुल दैवत जे असतं ना, कुल दैवत आपल्या कुलावर अतिशय तीक्ष्णपणाने प्रेमाचा वर्षाव त्या ठिकाणी करत असते. म्हणून कुलदैवताला वर्षातून महिन्यातून एकदा गेलंच पाहिजे. आणि कुलदैवताचा एवढा मोठा उत्साह तुम्ही करतात ना, म्हणून फार भाग्यवान आहे. अजून एक सांगेल तुम्हाला, तसं जर पाहिलं
तर ही जी शाकंभरी माता आहे, तुम्ही ऐकलं असेल, काल्याचं कीर्तन आहे, ते प्रसंग मी सांगणार नाही, पण ही शाकंभरी माता नाव सुद्धा गोड आहे. शाक अंबरी, शाक अंबरी असं नाव आहे त्याचं, भरी नाही बरं, शाख आणि अंबरी. अंबरी. या शाकंभरी नावाचं अजून एक समान एक नाव आहे, शताक्षी नाव आहे. शताक्षी, मला वाटतं देवी भागवतामध्ये थोडासा उत्साह त्याचा येतो. शताक्षी नावाची जी देवी होती ना, तिचंच अपभ्रंश करून कथा तर अशी आहे, एक दुर्गासूर नावाचा एक दैत्य होता. थोडं 2 मिनिटं घेतो. दुर्गासूर नावाचा एक दैत्य होता आणि त्या दैत्यानं भगवान परमात्म्याच्या कृपेनं, आता मी हा शब्द का वापरतोय, काही वेळेस भगवंत विचार करूनच सगळे खेळतो येण्याची खेळावा. आपल्याला वाटतंय देवाने असं करायला नको होतं, पण खेळतो येण्याची खेळावा. ब्रह्माचं तप केलं आणि ब्रह्माला प्रसन्न करून त्यानं एक मागितलं, सगळ्या वेदाचं ज्ञान. महिला मंडळ पुढे सरकून जा, मागं जागा नाही, पुढे सरका. विठाला 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 सरका, पुढे सरका, सरकायचं सरका, मागं जागा नाही, पुढे सरका, सगळे सरका. शाकंभरी मातेची कथा येते. कथा तर अनेक येतात, लक्षात घ्या. कथेंचा अर्थ लावावा लागतो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही आणि मी सनातनी आहोत, हिंदू आहोत. आपल्या शास्त्रामध्ये अनेक पद्धतीचे पुराण आहेत, अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत. अनेक ग्रंथांमध्ये कधी कधी वेगवेगळ्या प्रकारच्या कथा येतात, पण ज्याचा 100% विश्वास नसेल ना तात्या, तर त्या माणसाला असं वाटतं की हाही खरं का ते खरं, ते खरं का हे खरं. तर माझं असं मत आहे, याला संतांच्या कृपेनं अर्थ लावावा लागतो. भागवतामध्ये सुरुवातीलाच काही कथा अशा आहेत, त्या कथा जर तुम्ही ऐकल्या तर मला वाटतं तुम्ही माळ सुद्धा काढून टाकणार. म्हणजे त्याचा अर्थ लावा लागतो. असं का? कारण काही वेळेस मोठं लोक जसं वागतात, वागताना त्या ठिकाणी वेगळं दिसतं, पण त्याचा अर्थ, त्याचा सारांश वेगळा निघतो. चला आता प्रसंग असा आहे, त्या दुर्गासूर नावाच्या दैत्याने घनघोर तप केलं आणि घनघोर तप केल्यानंतर ब्रह्माजीला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्माजीला सांगितलं, म्हणे मला पूर्ण वेदाचं ज्ञान हवं आणि वेद माझ्या आधिपत्याखाली यावेत. आधिपत्याखाली येणं म्हणजे मालक बनणं, वेदाचं ज्ञान वेगळं वेणं आणि आधिपत्य गाजवणं. म्हणजे कोणाला वेदाचं ज्ञान असेल तर पहिली परवानगी लागेल, म्हणजे तालाला गाली यायच नाही. ब्रह्मदेवाने थोडं हसावं. आता ब्रह्मदेव काही वेळेस विचार करतात का नाही माहित नाही, त्यांचं काम आहे. तथास्तु. आता हा एकच शब्द तथास्तु, तथास्तु म्हटल्या बरोबर सगळ्या वेदाचं ज्ञान सगळ्या ऋषी मुनी सामान्य माणसाकडून निघालं आणि डायरेक्ट दुर्गामासूर जवळ. आता वेद जर त्या ठिकाणी गेला, वेद जर नसता, संत जर नसते, पुराण जर नसते, तर आपण खरंच माणसं राहिलो असतो का? जरा विचार करा. जर या ठिकाणी काही लोक म्हणतात आम्हाला संतांची काही गरज नाही, आम्ही काही देवळात जात नाही तरी भरपूर पैसा आहे, काहीच गरज नाही. आणि या जगामध्ये म्हणतात जनोपास नानोचे वो छानोचे आणि जनोपास नानू न ते वो गदडूचे. मग मला असं वाटतं आम्हाला गरज नाही, पण जरी तुम्हाला गरज नसेल, डायरेक्ट जरी संतांची देवाची गरज नसेल ना, तरी इनडायरेक्ट संतांचे उपकार, देवाचे उपकार तुमच्यावर माझ्यावर आहेच. जर संत नसते गड्या, जरा ऐकून ठेवा, संत नसते तर या जगामध्ये अज्ञानाचा बालबोल झाला असता. अज्ञान ध्वंत विद्वंस कोटी सूर्य समप्रभ सुता क्याही कथा सारम मम कर्ण रसायन. या कानातून मनापर्यंत बीज रूपी ज्ञान पिहरतात आणि त्या कानाच्या, जरा वाईट वाटून घेईल, या योनीतून या अंतकरणाच्या गर्भाशयापर्यंत संत आपल्याला जे बीज आहे तेच म्हणजे देवाचं नाव ते पेरतात आणि त्या बीजेमुळे या ठिकाणी अंकुर फुटतो. या घरामध्ये भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण होतं. भगवंत आहेच, पण त्या तरी देखील भगवंताचं प्रागट्यकरण होतं आणि मग मात्र त्या ठिकाणी माणसं माणसाशी माणसासारखं वागतात. माणसानो माणूस किला जागा, माणसाचं मिसळून माणसासारखं बागा. हे संतांचे उपकार आहे. म्हणून आता ऐका, वेदाचं ज्ञान गेलं, लोक त्या ठिकाणी अज्ञानी व्हायला लागले, जे करू नये ते करू लागले, जे खाऊ नये ते खाऊ लागले, जिकडे जाऊ नये तिकडे जाऊ लागले, जिथं बसू नये तिथं बसू लागले. म्हणून या ठिकाणी सगळा अत्याचार, अनाचार, सगळी ठिकाणी बालबोल झाला महाराज. मग त्यावेळेस देवता लोकांच्या मागे लागला. देवता लोक एका भुयारामध्ये लपले अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये, आणि मग मात्र सगळे देवादिदेव आदी मायाशक्तीची विनवणी करतात. आदी मायाशक्तीची विनवणी करतात आणि ती आदी मायाशक्ती ज्यावेळेस प्रगट होते, आता प्रगट झाल्यानंतर ती जे वनस्पती, झाडं, फुलं, जेवढेही जगामध्ये वनस्पती आहे त्या सगळ्या
वनस्पतींचा रस शोषण करते आणि तो रस शोषण केल्यानंतर जे पूर्ण ब्रह्म स्वरूपाची आदिमाया शक्ती प्रगट होते ना, त्याच आदिमाया शक्तीला नाव देण्यात आलं शाकंभरी माता की जय. अहिगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विविध शिरोदिनी वासिनी विश्व विनाशिनी जिष्णुते भगवती हे कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूतिकृते जय 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 महिषासुरमर्दिनी रम्यकवरद शैलसुते लख पडला काय गोड आहे महाराज. थोडा विचार करावा लागेल, जास्त नाही. काला होणारच आहे, लक्ष घेऊ नका. दरवर्षी काला तेच होईल, लक्षात ठेवा. थोडासा विचार करायचा. भगवान शंकराचे जे भक्त आहेत, त्या शंकराच्या भक्तांना काय म्हणतात? शैव. काय म्हणतात? ध्यानात ठेवा. शंकराचे भक्त. तुम्ही आले त्या दिवशी कीर्तन ऐकलं ना, मी होतो आलेलो. भगवान शंकराच्या भक्तांना जे विशेषण आहे, जी पदवी आहे, त्याला म्हणतात शैव. तुम्ही आणि मी वैष्णव आहे. वैष्णवांना काय म्हणतात? वैष्णव. वैष्णव कोणाचे भक्त असतात? नारायणाचे म्हणजे विष्णूचे. आणि देवीचे जे भक्त असतात त्यांना काय म्हणतात? देवीच्या भक्तांना माहिती आहे तुमले? शाख म्हणतात. काय म्हणतात? कोणती शाख? नाही, वस्तुस्थिती आहे. शाकंभरी मातेच्या नावावरून नाव आहे का नाही मला माहित नाही, पण देवीच्या भक्तांना काय म्हणतात? शाख म्हणतात. काय म्हणतात? शाख म्हणजे ते अंबानी शाख नाही. हा, देवीचे जे भक्त असताना त्यांना विशेषण आहे की नाही. आणि अजून सांगतो, गोंधळ या शब्दाचा अर्थ काय? गोंधळ. गोंधळ गोंधळ म्हणजे हल्ला, कल्ला नाही. गोंधळ हे विशेष आहे, हे भक्तीचा प्रकार आहे. म्हणजे आदी माया शक्तीला सांबळ वगैरे लावून देवीचं पाचारण करणं, देवीला बोलवलं आणि देवीची कृपा प्रसाद आपल्यावर घेणं, यालाच म्हणतात गोंधळ. अजून तुम्हाला सांगतो जरा, वारकरी संप्रदायामध्ये विशेष असं आहे की सगळ्या भक्तीच्या प्रकाराला स्थान आहे. जरा ऐकून ठेवा. सगळ्या देवांना मान्यता आहे. आम्ही असं नाही की याला जात नाही त्याला जात नाही, सगळ्यांना आम्ही मानतो. मी कोणावर टीका नाही करत, मी फक्त माझ्या संप्रदायाबद्दल बोलतो बरं का. कोणावर टीका नाही, कोणत्या देवाला काहीच नाही. बरं, एक तुम्हाला सांगेल, तुम्ही कोणत्याही देवाला भजा, आपलं काही जात नाही. पण आपली एक सवय आहे, आपण ज्यावेळेस या देवाला बसतो ना त्यावेळेस याच्या काड्या करतो, आणि ज्यावेळेस याला बसतो ना तेव्हा याच्या काड्या करतो. आहे आपली सवय. जाओ अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यम. जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. अनन्य भावानं एक काम करा, तुम्ही शाकंभरी माताला ज्यावेळेस बसतात ना, तर बाजूला पांडुरंगाजवळ जा आणि त्याला नतमस्तक सांगा. आणि नतमस्तक सांगितल्यानंतर त्याला सांगा, पांडुरंगा, अरे मी माझ्या देवीची एकनिष्ठेने उपासना करायचो रे, पण सध्या काय माहितीये का, कामाचा लोड आला आणि दिवसातून मी पूर्वी 2दा यायचो, पण आता कधीतरी येतो रे. म्हणून अशी कृपा कर की मी दररोज 2दा कमीत कमी दर्शनासाठी येईल. आता मला सांगा, भक्ती कोणाची केली? पांडुरंगाची. पण अधिष्ठान कोणाला मानलं? हेच ध्यानात ठेवा. असं जर कराल ना तर मला असं वाटतं सर्वागटी राम देहा देय. आणि अजून तुम्हाला सांगेल, वारकरी संप्रदाय सुद्धा गोंधळ घालतो. आलं का लक्षात? हा, वारकरी संप्रदाय मोकळं म्हणा, घाबरा नाही तुम्ही. बोलले अरे कोणलेच काही समजत नाही, टेन्शन लेवा नाही.
आणि मला बी विचार करी की बोलणं पडत नाही, सगळी मंडळी पटेली बाहेर काय बी सांगत चालेल जा. जरा ऐकून ठेवा, वारकरी संप्रदाय सुद्धा कुळदैवताला मानतं. कुळीचे हे कुळदेवे वारकरी संप्रदायामध्ये एक गोंधळ सुद्धा घालतात. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला लागी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला लागी हो. दिवटा वंदी कुंडली देवता तुझी वंदे एका जनार्दनी अंबा उभी कर गटीवरी ठेवून गो. एका जनार्दनी अंबा उभी कर गटीवरी ठेवून गो. उदो बोला उदो बोला सांगतो मी आजच्या कीर्तनातून. म्हणजे एका जनार्दनी अंबा उभी कर कटेवरी ठेवून गो. समजलं काही? म्हणजे पांडुरंगचा जो परमात्मा आहे, जो पांडुरंग आहे आपला पंढरपूरचा, तोच काय आहे? आंबा. तोच आंबा आहे, तोच शंकर आहे. फक्त आपला आपला जो तुना म्हण आपण आधीच राहतो. ज्यावेळेस एक पारदर्शकता व्यवहार येईल, पारदर्शकता अनन्य भाव प्रगट होईल ना, त्यावेळेस व्यापकता नावाचा गुणधर्म येईल. आणि गुणधर्म व्यापकता नावाचा आला की माणसातला अंतकरणातला तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद. हा, म्हणून लक्षात ठेवा, कृष्ण सुद्धा कोण आहे? गया दिसली तुम्ही. जाऊ द्या, मागच्या वर्षी आपलं काल्याचं कीर्तन झालं, कोणता अभंग होता याद आहे का तुमले? महाराज काय माहिती आपले काय आहे का आठवण तुम्हाला? मी सांगू का? हा, कोणता? देखा बरं, पहाती गवळणी. वा, एकदा टाळी झाली पाहिजे महाराज. वा, मला ध्यान महाराज तुम ना. मला लोक कोणला यावं नाही म्हणतो, मी शानपण नव्हतं जरासं. फार गोड आहे वातावरण, अतिशय गोड आहे. ऐका ऐका. अनंत अवतार घेतो भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागणी. त्यांचं कामच ते. भक्त ज्यावेळेस संकटात असतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. है का नाही? भक्त राखे पायाकस आणि दुर्जनासी अवांतर प्रयोजन. देवाच्या अवताराचे दोन, अवांतर प्रयोजन आणि परंपरा प्रयोजन. लक्षात घ्या. आता भक्त राखे पायापाशी दुर्जनासी सवारी. पण या अवतारामध्ये अनेक अवतार देवाचे झाले. जयाची गा अनंत नामे अनंत रूपे, अवताराचा राशी तोहा उभा विठेवरी, शंख चक्र गदा पद्म सहितरी. पण अवताराच्या बाबतीत जर पाहिलं ना, एक गवळण म्हणते देवा तुझं नाव काय, तुझं गाव काय, कधी समजा कधी काम पडलं तुझा फोन नंबर दे ना. कोणी काय म्हणतं, कोणी कशाचा म्हणतं, कोणी कशाचा म्हणतं. हरी तारो नामचे
नावाचे अवतार आहेत, त्याचे अनंत अवतार आहेत, पण अवताराचे प्रकार पडतात. 22 अवतार सगुण घेतले, 2 अवतार निर्गुण घेतले. मला वाटतं मी सांगितलं होतं मागच्या वर्षी, त्याच्यामुळे जास्त विस्तार करणार आहे, पण प्रवेशातूनच होतो. 2 अवतार निर्गुण, सोहम, हंस, 6 प्रकार, अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्णोत्तम. या 6 प्रकारामध्ये देवाने अनेक अवतार जरी घेतले ना, तरी 2 अवतार पूर्ण अवतार आहे. 16 कलानी परिपूर्ण रामही होते आणि 16 कलानी परिपूर्ण कृष्णही होते. पण काय झालं, चष्म्याचा फरक आहे. काही काही भक्तांनी देवाला म्हणजे रामाला फक्त 14 कलानी पाहिलं, म्हणून लोक म्हणतात नाही नाही नाही, राम थोडा कमी होता. तसं काही नाही. राम कृष्ण दो एक है, अंतर नहीं निवेश, इनके नयन गंभीर है, उनके चपल विशेष. दोघं एकच आहे, पण दृष्टीचा फरक आहे. चला आता भेद नाही पाडायचा, आपल्याला कृष्णांकडे जायचंय. भगवान श्रीकृष्ण तसं नाही. भगवान श्रीकृष्णाच्या 16 कला संपूर्ण जगाने पाहिल्या, म्हणून आस्तिक नास्तिक कोणी असो त्यांनी वरात केला, भगवान 16 कलांनी परिपूर्ण आहे. आणि एक मतानं शिक्कामोर्तब झाला की भगवान 16 कलांनी पूर्ण पाहिजे. ऐका ऐका, मग त्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अतिशय गोड आहे, मनाला आल्हाद देणार आहे, प्रसन्न करणार आहे. आणि या कलियुगाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सायुज्यता नावाच्या मोक्षापर्यंत पोहोचवणारं भगवान चरित्र आहे. जरा ऐका सांगतोय. गर्ग संहिता म्हणते अनेक अवतार झाले, पण कृष्णाच्या सारखा अवतार परी पूर्णो साक्षातो श्रीकृष्णो नान्नो एवही एक कार्यार्थ आगतम कोटी कार्य चकार. अनेक जरी अवतार घेतले ना, कारण पा एकाच्या कैवारी उगवी बहुतांचे कोडे. एका कामासाठी येणं आणि अनेक कामं करत जाणं या अवतारामध्ये येतं, म्हणून पूर्ण अवतार. किंवा अजून सांगू, एकनाथ महाराज इतकं छान बोलतात, ऐका. मागे अनेक अवतार झाले, परी देवे ऐसे चरित्र नाही केले, विधी वेदान नाचविले, व्यभिचारी आदि दले निज पग. अनेक अवतार झाले, पण कृष्णाच्या अवताराजवळ कोणी या, कसाही या, कसाही या, तरी त्याचा उद्धार आहे. जरा विचार केला तर जरा ऐका, प्रसंग फार गोड आहे. भगवान परमात्म्याने अनेकांचा उद्धार केला, भक्ताला आनंद दिला. प्रसंग असा आहे, देवाच्या अवताराचे 3 टप्पे पडतात. 11 वर्ष आणि 56 वर्ष भगवान गोकुळात आणि वृंदावनात राहिला. त्याच्यापैकी 14 वर्ष भगवान मथुरेत राहिला आणि उरलेले जे 100 वर्षे ते द्वारकेत राहिला. आता इथलं चरित्र पहा. 11 वर्ष आणि 56 दिवसाचं चरित्र इथं वर्णाचं आहे. इथं का वर्णन करायचंय, कारण ते विचित्र चरित्र आहे, योगेश्वराचं चरित्र आहे. त्या चरित्राची कार्बन कॉपी तुम्हाला मला करता येणं शक्य नाही, अशक्य आहे. म्हणून तुम्हाला मला फक्त उच्चारण करायचंय, वर्णन करायचंय. समजा करायचं ठरलंच, वाल्मिक महाराज मला सांगा, 6 महिन्याचं पोरग सक्तासूर मारून टाकतं, मारून टाकेन का आपलं पोरग? 9 महिन्याचं पोरग तृणावत मारतं, 7 दिवसाचं पोरग पुतना मारून टाकतं. अहो 8 वर्षाचं पोरग 12 गाव आग्नी गिळतं, 7 वर्षाचं पोरग डोंगर उचलतं आणि ढेपणं पोतं उचलत नाही. इतका डिफरंट आहे, फरक आहे, म्हणून करणं शक्य नाही. 14 वर्ष भगवान मथुरेत राहिला, फक्त मारामारीच केली देवाने. काय केलं? फक्त मारामारी केली. 14 वर्षामध्ये कंसाचा सासरा नाव जरासंध, कंसाचा सासरा नाव जरासंध, या जरासंधाने 17 वेळेस चढाई केली. 17 वेळेस युद्ध केलं की माझ्या जावयाला मारलं म्हणून त्याला परास्त करायचं. 17 वेळेस युद्ध केलं. अजून तुम्हाला विशेष सांगतो, जरासंधाच्या सेनेमध्ये लोक किती होती? 23 अक्षयोनी. इकडे एवढा मोठा महाभारत ज्याचं दोघं मिळून 17 आहे अक्षयोनी, एकट्याचं 23 होतं. पण तरी सुद्धा 17 वेळेस परास्त केलं आणि ब्राह्मणांना पाटावर बसवलं होतं, म्हणून 18 वेळेस रणछोड भगवान झाला. डाकोरला डाकोर ना ठाको तारा बंद दरवाजा, रणछोड भगवान झाला. आणि रणछोड भगवान झाल्यानंतर विश्वकर्माला आज्ञा केली आणि मग विश्वकर्माने अशी सोन्याची नगरी बुडवली. एक लक्षात ध्यानात घ्या, सोन्याची नगरी होती, सोन्याची. पण स्वाभिमान असला पाहिजे. परमार्थ करत असताना माणसाला स्वाभिमान असला पाहिजे. परमार्थ करत असताना तुम्हाला मला जर अहंकार आला तर अहंकार तुम्हाला मला लयाला नेतो, लयाला. लक्षात घ्या. इकडे एक नगरी होती श्रीलंकेमध्ये, सोन्याची होती, सोन्याची. अभिमान झाला, लंकी जळून खाक झाली. इकडे बी एक सोन्याची नगरी होती, थोडा अभिमान झाला, देवाला नाही
यादवांना आणि तिकडे बी खाक झाला. म्हणून माणसात परमार्थाचा अभिमान नको. आणि मग स्थापन केली नगरी आणि मग स्वतः राजा झाला. गड्यानो 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 समजना काही बी म्हणावं तुम्ही टेन्शन नकल्याचं तुम्ही. आपल्या माहित नाही. हा गुजरातीमध्ये येते. द्वारकेचा राजा झाला असं देवाचं विघटन आहे. म्हणजे वेगवेगळे प्रकार आहे चरित्राचे. मग आपल्याला बाकीचं काहीच पाहायचं नाही. फक्त 11 वर्ष 56 दिवस. ऐका ऐका फार गोड आहे. ज्यावेळेस देवाचे 11 वर्ष 56 दिवस गोकुळामध्ये गोकुळामध्ये पूर्ण झाले. कंसाने अनेक प्रयोग केले देवाला मारण्यासाठी. दररोज कोणी ना कोणी यायचं, कंस मारण्यासाठी पाठवायचा, पण भगवान त्याचं कल्याण करून पाठवायचा. एक दिवशी सभा आपत्कालीन बसवली आणि बसवल्यानंतर विचारलं, मी एक एक अगासूर बगासूर पुतना मावशी सगळे पाठवले, पण परत फक्त त्या ठिकाणी महाबळ भट्टाशिवाय कोणी आलाच नाही. तो बी ब्राह्मण होता म्हणून गेला. ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो सर्वश्रेष्ठ म्हणून जिवंत सोडला. गीतेमध्ये म्हणतात देव द्विज गुरु प्राज्ञ. द्विज भूदेवता असतो म्हणून म्हणजे जिवंत सोडला. आतापर्यंत कोणी आलंच नाही. शेवटी एक जण उठला, महाराज मला बोलायची संधी देतात म्हणे बोला. अरे गली में कुत्ता भी शेर होता है म्हणे. मग तो त्याच्या गल्लीत आहे म्हणे, मग आपल्या गल्लीत आणून मारून टाकू त्याला. आता त्या ठिकाणी ठरलं बुवा इकडं आणायचं आणि मारायचं. आता ठरलं खरी, पण त्याला आणीन कोण? मांजरीच्या गळ्यात जर घंटा बांधायचा आहे तर बांधीन कोण? कारण जो बांधायला जाईल त्याचाच पोयाचा नाश्ता होऊन जाईल. बांधीन कोण? शेवटी ठरलं बुवा अक्रूर ज्यानं कधीही क्रूरपणा केला नाही तो अक्रूर. अक्रूर त्या ठिकाणी अगोदर नाही म्हटलं, पण नंतर त्याला अक्रूर म्हणजे आता 50-50 होता. जरा ऐकून ठेवा. अक्रूर म्हणजे 50% विश्वास होता की देव आहे आणि 50% खरंच होईल का. आपलं बी तसंच, आपण बी अक्रूरच जाऊ. आपल्याला वाटतं नाही एवढा मोठा सप्ताह करतो पण भगवती काही येत नाही, अशीन का खरंच. 50-50 आपण बी अक्रूर सारखे होतं कधी कधी. अक्रूराने त्याचं मन म्हणतं त्याला ठीक आहे दर्शन तर होईल, आणि अक्रूराने रथ सजवला. रथ सजवल्यानंतर त्या ठिकाणी मथुरा सोडली आणि मथुरा सोडल्यानंतर गोकुळामध्ये आले. सगळ्यात पहिले त्या ठिकाणी नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्यानंतर पूर्ण माती आपल्या अंगावर टाकली. अक्रूरानं, जरा ध्यानात ठेवा, भागवतामध्ये अक्रूरानं पूर्ण माती आपल्या अंगावर टाकली आणि अक्रूर त्या मातीच्या स्पर्शामध्येच भावविभोर झाला. अक्रूर भजन करायला लागला, विसरला मला काय करायचंय. हा, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे, शंकर के डमरू से बजाई राधे 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 राधे
अक्रूर त्या ठिकाणी गोकुळामध्ये येतात, वृंदावनीमध्ये येतात. वृंदावनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी विचारत 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 भगवान कृष्णाच्या घरी आला. आल्यानंतर त्या ठिकाणी दरवाजा ठोकला, कोणी आहे का घरात? नंदराणी म्हणते या या या, अतिथी देवो भव. आणि आल्यानंतर बसवलं, पाणी वगैरे दिलं, काय छास वगैरे दिला असेल, दही लोणी काहीतरी दिलं असेल, आणि सहज दरवाजाच्या आड उभ्या राहिल्या. म्हणे महाराज नंदबाबा घरी नाही पण बसा, नंदबाबाची यायची वेळ झाली. थोडा वेळ झाला, नंदबाबा आले, एकमेकाला आलिंगन दिलं, कारण भाव होता. एकमेकाला आलिंगन दिलं, दोघं बसले, चर्चा चालू झाली. येण्याचं कारण काय? आता कुठून सुरू करावा हा प्रश्न अक्रूरजीला पडला. कुठून सुरू करावं? येण्याचं कारण म्हणले मथुरेमध्ये उत्सव चालू आहे. जो शिवधनुष्य दिलाय ना, तो शिवधनुष्य, त्या शिवधनुष्याचा उत्सव चालू आहे. ते उत्सव पाहण्यासाठी मला असं वाटतं कृष्णाला आणि बलराम दादाला न्यावं असं. आता त्या ठिकाणचा भाव वेगळा होता. हे नंदराजालाही कळालं. एवढं सांगितल्यानंतर महाराज, आता काही वेळेस माणसाला अशी पिपत येते, नाही म्हणावं का हा म्हणावं, कारण समोर मागणारा कोण येतो याच्यावर आहे, काय म्हणावं, नाही म्हणावं का हा म्हणावं. पण स्त्रिया डायरेक्ट तोंडवर बोलून टाकतात. कधी कधी दरवाजाच्या आडून बाहेर आली, अक्रूरजी हे काय सांगतात तुम्ही? अहो ज्या दिवसापासून माझा लाला जन्माला आला त्या दिवसापासून एक दिवस चांगला गेला नाही. दर दिवसाला कोणी 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 माझ्या लालाला मारण्यासाठी येतंय, आणि तुम्ही म्हणतात त्या काळाच्या मुखामध्ये म्हणजे मथुरेला पाठव. नाही नाही नाही, मी पाठवणार नाही मथुरेला, मला नाही पाठवायचं. अनेक प्रकारे त्या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केला, आणि शेवटी सत्य सांगावं लागलं. राणी, हे नंदराणी, तुम्ही ज्या अधिकारानं म्हणतात मी माझ्या लालाला पाठवणार नाही, मी एक गोष्ट तुम्हाला सांगिततो. हा जो लाला आहे ना, हा जो काना आहे ना, हा तुमचा मुलगा, हा तुमचा मुलगा नाही हे कळाल्या बरोबर धाडकन खाली पडली यशोदा राणी आणि मूर्छित झाली. नंदबाबा पळतात, उठवतात, सावरतात, पाणी शिंपडलं, आणि उठल्यानंतर ती म्हणते काय म्हणता तुम्ही अक्रूरजी? माझं पोरग नाही? अरे 11 वर्षापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे मी वागवते, आणि तुम्ही म्हणतात माझं पोरग नाही? कोणाचं आहे? म्हणले सत्य तेच आहे. मला सांगा, ज्यावेळेस बाळ जन्माला एखादी दासी होती, दाई होती, होती कोण? नाही नाही नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक कन्या जन्माला आली होती, आणि तिला नेलं वसुदेवानं. सगळी कथा सांगितली, आणि महाराज काय बोलावं काय कळत नाही, ढसा 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 रडते, कारण ती आईचं प्रेम आहे. माँ की ममता पाक दीवानी, जैसे गंगा का पानी, हो नर है बड़ा शैतानी, जिसने माँ की कदर ना जाने. आईचं प्रेम आहे. आई त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही, माझं पोरग नाही, ढसा ढसा रडते. नंद बाबा त्या ठिकाणी समजवतात, अगं जन्म देणाऱ्यापेक्षा वाढवणाऱ्याची किंमत जास्त असते ग, आपणच त्याचे आई वडील आहेत. खेळणं बागडलं, संपलं. नंदलाला टुपुक टुपुक टुक पळत आला, आणि पळाल्यानंतर त्या ठिकाणी आईला मिठी मारली. आणि आई का रडते? आई का रडते? आई आपल्या मांडीवर बसते, गुडघ्यावर बसते, दोघं बाहू त्याचे पकडते, आणि बाहू पकडल्यानंतर त्या रडलेल्या स्वरात म्हणते, काना मला विसरणार तर नाही ना राजा? अरे मला आज कळालं की 11 वर्षापासून मी तुला सांभाळते, पण माझं बाळ तू नाही रे. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, अगं आई, जन्म देणाऱ्यापेक्षा वळणाऱ्याची किंमत जास्त असते, तूच माझी आई आहे. अनंत प्रकारे समजवलं. फार मोठा संवाद आहे, सांगायला वेळ नाही तो. अनंत प्रकारे समजवलं. नंद बाबाने सुद्धा आपल्या हृदयावर दगड ठेवला, कारण नंदबाबा विचार करतात, मी ढासळलो तर हिला कोण सांभाळेल? नंद बाबाने स्वतःला सावरलं. रात्रभर त्या ठिकाणी अक्रूर थांबतात, सकाळी सकाळी अक्रूर उठतात. रात्र इकडे इतकी वैऱ्याची गेली, रात्रभर नंदराणी कृष्णाच्याकडे बघत बघत टुपू 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 बघत आणि आसू पाडत रात्रभर रडते. महाराज, अतिशय बिकट परिस्थिती आहे. सकाळी सकाळी अक्रूरजी उठतात आणि आपले घोडे वगैरे सजवतात, रथ सजवतात. एक गवळण होती, एक गवळण. आता त्या गवळणीचा नियम होता का? त्या गवळणीचा नियम होता, देवाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढचा दिवस सुरू होत नव्हता. बऱ्याच लोकांना सवय असते, काही काही लोक मंदिरात येत असतील, नमस्कार करतात, मगच त्यांचा दिवस चालू होतो. एक गवळण सासू सोडत नव्हती म्हणून तिने घट भरला होता, तो रिता केला आणि घट घेतला, रिकामा घट, आणि तो पाणी आणते ग म्हणून निघाले आणि यशोदेच्या दाराशी अवतीभोवती दारावर चक्रा मारू लागले. चक्रा मारता 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 नंदलाल येईल, कृष्णा येईल पाहून. हे फक्त बोलायचं काहीच नाही, फक्त एक गोष्ट सांगतो बा, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ना,
ज्या वस्तूवर ज्या पदार्थावर आपण प्रेम करतो ना, ती वस्तू ती व्यक्ती आपल्याशी बोललीच पाहिजे बा, असा अट्टहास नसतो. एकदा डोळे भरून जरी पाहिलं ना, एवढे वारकरी जातात. का जातात? पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळी याची भूक नवजे माझ्या, जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जय असं फिके पुढे. फक्त एकदा पाहावं, बस बस बस, एकदा पाहावं म्हणून ती जायची. पण आज काना येत नाही, काना येत नाही. कोणीतरी एक राज पोशाख घातलेला व्यक्ती, आता आमचं गाव गरीब, एवढे चांगले कपडे घातलेला माणूस कोण असेल बरं? विचारलं का हो जय श्रीकृष्ण, कोण आहात तुम्ही? म्हणे मी अक्रूर आहे. येण्याचं कारण? म्हणे बलराम दादाला आणि कृष्णाला नेण्यासाठी. म्हणे का? म्हणे तिकडेच घेऊन चाललोय. ज्या वेळेस भगवान परमात्मा आपलं गोकुळ वृंदावन सोडून चालला, हे जेव्हा कळालं त्यावेळेस डोक्यावरचा माठ खाली आपटला आणि आपटल्यानंतर ओरडत ओरडत गावात गेली, ए गवळींनो उठा, अरे पोरांनो काय झोपले तुम्ही? अरे प्राणापेक्षा प्रिय असणारा आपला प्रियतम कृष्ण आपल्याला सोडून चाललाय. ज्यावेळेस कृष्ण सोडून चालला हे ऐकल्याबरोबर जे काम हातात होती ते हातातली कामं तशीच सोडली. सगळेच, कोणी गाय धुत होतं, कोणी अंगण सारत होतं, कोणी काय करत होतं, सगळे कामं सोडली आणि भर 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 सगळं गोकुळ दाराशी जमा झालं यशोदेच्या. आणि दाराशी जमा झाल्यानंतर अक्रूरला त्या ठिकाणी बोलतात, कानाला म्हणतात, काना सोडून चालला का? एक गवळण पुढे येते, पुढे आल्यानंतर म्हणते, कृष्णा अरे तू जर जाण्याचा विषय करतो तर देहातून प्राण निघून जावा असं वाटतं कृष्णा, आणि खुशाल सोडून चालला. एक गवळण अजून पुढे येते, भगवान काही पाप झालं का आमच्याकडून? अरे तू आमच्या घरी दही दूध लोणी खायला यायचा, आम्ही कान पकडला, राग आला. अरे हवं दही दूध काय, तू आम्हाला शिक्षा कर राजा, पण सोडून जाऊ नको. पुन्हा एक गवळण पुढे येते, तिथे ब्रह्माला कोसते, ब्रह्मा अरे काय संयोग केला? जर वियोगच करायचा होता तर काय कशाला केला संयोग? काही गवळणी पुढे येतात, त्या म्हणतात ब्रह्मदेवाकडे पाहून, काय आमुचे पुण्य सरले देवा, हे देवा हे देवा. अक्रूरला कोसतात, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. वृंदावनीच्या सकळ जनासी ध्येयवडे देवदान, नको नेऊ भगवान. त्या अक्रूरला कोसतात, अरे काय नाव तुझं, काय तुझं काम आहे राजा? एक गवळण पटकन मदत घरात शिर. एक गवळण घरात गेली. घरामध्ये कवाडाच्या बाजूला भिंतीला गुडघ्यामध्ये डोकं खुपसून आणि हुमसून हुमसून रडणारी आमची आई यशोदामाई बसली. यशोदामाई रडते, गवळणनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि गवळण त्या ठिकाणी म्हणते, गवळण म्हणते यशोदेला कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे ओ मजला. अक्रूर उभासे पायी गे साधने, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. बोले नंदाची पटरा सद्गदित होनी, मथुरेशी चक्रपाणी जातो गे साजरी. डसा डसा रडायला लागल्या, एकमेकाला बिलगून रडायला लागल्या. काय सांगू म्हणले, अक्रूर आता माझ्या कृष्णाला घेऊन चालला. राग अनावर झाला. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडिले, का घात करवालासी वदसी सकळा. अक्रूरा जैसे तुझे नाव तैसीची करणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. कीर्तन आपण नेहमी ऐकतो, ऐकून सोडून देतो, पण कुणी कुणावर एवढं प्रेम करतं? ताजमहाल बांधला म्हणे, ताजमहाल बांधला का नाही? तो काय आपण पाहिला नाही कसा बांधला, पण आता पाहून येतो आपण. पण मला असं वाटतं, जर कधी प्रेमाची उपमा द्यायची असेल कोणाला, की कधीतरी असा प्रसंग सांगतो की कोणी कोणावर प्रेम केलं, तर मला असं वाटतं, शहाजहान नका सांगा, यथा नाम ब्रज गोपिका असा बोर्ड दाखवा. यथा नाम ब्रज गोपिका.
नाहीतर आजकाल सर तुम्हाला काय सांगू, यंग जनरेशन एक मला म्हणे महाराज सकाळी 14 फेब्रुवारी म्हणतो, मग ती मूर्ती घ्यायची तुम्हाला बरं समजतं, चला म्हणे. म्हणतो काय कारण आहे म्हणे, प्यार हमारा अमर रहेगा. मला सांगा, भगवान कृष्ण एवढा वेडा होता का? जो धर्माचं मूर्तिमंत रूप आहे तो जर चुकला तर आपण चांगले राहू का? आणि आपणच म्हणतो ना, येत वडील जे जे करती, ते जर चुकले असते तर आपण, ते काही चुकले नाही महाराज. हा, फक्त त्या अशा टोळक्यानं बघून असं वाटतंय ना कान फडामात देऊ. कृष्णाचं प्रेम, राधेचं प्रेम, राधा कृष्णा यांचा विवाह झाला नव्हता. राधा ही अनया गवळण्याची बायको होती, 2-3 वर्षाची मोठी होती. हा, ध्यानात ठेवा जरा. पण ते काय माहिती का, आपली चुकी नाही. आपण एवढे शांतीचे पुतळे ना, म्हणजे हिंदू लोक आपले तुम्ही मारी बिल्या काहीच बोलत नाही आपण. एक दिवशी राज्य येऊन आपले सगळं जाणार आहे आपलं. तुम्ही गाड्या घ्या, बंगला घ्या, ते आयतं घेणार आहे सगळं. नातू पण तुला होणार म्हणजे होणार आहे. आपल्याला काही टेन्शन नाही, पण नातू पण तुला होणार. पण तरी आपण ले जाओ. इतकी शांतीचे पुतळे आपण. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, काही गोष्टी आपल्याला फार समजावं लागेल. भगवान परमात्म्याचं चरित्र इतकं गोड आहे. प्रेमाच्या बाबतीत भगवान परमात्म्याचा हा प्रेम अवतारच होता. चला जास्त विस्तार नाही. भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी सोडून जावं म्हणून अक्रूला शिव्या देऊ लागला. एवढंच नाही गड्या, कुणी कुणासाठी किती रडू शकतं तर ऐकून ठेवा. आपण म्हणतो ना, मे तिरले चांद तोड लावूंगा, ओ कांदानी गोणी ऊस नव्हतली मुगा मुगा. चांद, मला सांगा, चांद तारेचा हाव तोडीलही त्या पृथ्वीनं आजूबाजू कोण फिरी? हिना आजा का त्यानं आजोबा? कोण फिरी? जरा ध्यानात ठेवा. एक विचार करायचा आहे, भगवान परमात्म्याचं जे प्रेम होतं अतिशय अलौकिक. स्त्रिया इतक्या रडल्या, देव जायला लागल्या. भूमी पडल्या वज्रबाळा, कोण त्या सांभाळी नयनीच्या उदकानं भिजली धरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. ही एक गवळण एकदा वाचा आणि याच्यावर भाव निर्माण करा अंतःकरणामध्ये एकांतात. आणि शेवटी मात्र ज्यावेळेस भगवंतानं पाहिलं, भगवान बाहेर निघतात, अक्रूराचा हात पकडतात, अक्रूरला सांगतात, काका जर मी यांच्या प्रेमात अटकलो तर पण माझ्या आई वडिलाची सुटका व्हायची नाही, पुढे धर्माची स्थापना करायची, कंसाला मारायचंय. म्हणून हात धरला आणि रथामध्ये बसले. आणि बसल्यानंतर त्या काकाला सांगतात, काका तुम्ही यांच्यामध्ये भाविक होऊ नका, कारण आता अक्रूराला त्या ठिकाणी पश्चाताप होऊ लागला, मी काही चुकीचं तर नाही करत ना. अरे प्राणापेक्षा प्रिय असणारं प्रेम यांचं, आणि मी यांच्या प्रिय असणारा तो भगवंताला नेतोय. अक्रूरला थोडं वाईट वाटत होतं, म्हणून अक्रूराला त्या ठिकाणी खांदा दाबला. असं अक्रूर पुढे बसले होते ना, आणि अक्रूरला सांगितलं, देव बोले अक्रूरासे वेगी हाकी रथासी, या गोपिकाच्या शोकासी न पहावे मजसी. एका जनार्दनी रथ गेला निघून गेला महाराज. देव जसा निघून गेला, गोपिका रडतात. एक पॉइंट लक्षात घ्या, गोकुळाचं आणि मथुरेचं अंतर फक्त 16 किलोमीटर आहे. तुम्ही आज जरी गेलात फक्त 16 किलोमीटर आहे. वॉर्निंग वॉक करायला जाता सकाळी एका तासात 4 ते 5 किलोमीटर चालतो. 16 किलोमीटर जायला 3-3.25 तास भेटायचं, रामराम करायचं, परत आल्या असत्या का नाही जिबू. पण मर्यादा होती. तो सोडून गेला ना, त्याच्या आठवणीत रडायचं, पण त्याला स्वतःहून भेटायचं. जा रे तू नंदाच्या पोरा, जा रे तू नंदाच्या पोरा, जा रे तू नंदाच्या पोरा, जा रे तू नंदाच्या पोरा. तुला नाही रे माझी कदर, ओढीलाची तू माझा पदर. तुला नाही रे माझी कदर, ओढीलाची तू माझा पदर.
रथ चालला, रथाची धूळ उडते. आता न दिसणार जोग दृश्य होतं. फक्त रडतात, फक्त रडतात, फक्त रडतात. देवाला विनंती करतात, देवा तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. एकदा तरी कान्हा रे भेट दे मला, कृष्णा रे भेट दे मला, भेट दे मला. काय म्हणतात, आयुष्य काढून देईल वाट तुझी पाहताना, नयन माझे सिनले कोठे गेला माझा काना, विपरीत घडले कुठे कुठे मी याला शोधू जीवा माझा दमला, कान्हा रे भेट दे ना मला. फार इतक्या गवळणी जीव काय सांगू. एक म्हणतो पा, तेरी अखिया है जादूगरी, बिहारी मैं तो कब से खड़ी. एकदा तरी एकदा भगवान परमात्म्याने देव निघून गेला महाराज. ऐका, फार मोठी कथा आहे. निघून गेल्यानंतर सगळं काही झालं आणि सगळं काही झाल्यानंतर मला असं वाटतं म्हणजे कंस मारला गेला, मथुरेला चालले गेले आणि बऱ्याच वर्षानंतर 100 वर्षानंतर कुरुक्षेत्र आहे ना गोरखपूरच्या बाजूला, त्या कुरुक्षेत्रावर एक यज्ञ करायचं ठरवलं देवानं, वसुदेवांच्या आज्ञेवरून, आई वडिलाच्या आज्ञेवरून. आणि त्यावेळेस सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना बोलवल्यानंतर सगळे म्हणजे आता हा तुमचा यज्ञ, हा तुमचा यज्ञ. मला असं वाटतं आपल्या घरच्या लेकी सुना नातं गोत बरंच आलं असेल. हा यज्ञ आहे महाराज, आपला यज्ञ आहे. असा यज्ञ करायचं ठरवलं आणि यज्ञ करायचं ठरवल्यानंतर त्या ठिकाणी यज्ञामध्ये कीर्तन करावं लागतं. आता कीर्तन का करावं लागतं, देवाचं नाव सगळ्या अनिष्ठाला म्हणजे सगळं जे वाईट असतं ना त्याला घालवतं. कदाचित चुकून जर काही एखादी पाप पुण्य या गोष्टी आल्या तर त्या नाहीशा होतात, म्हणून भगवंताचं नाम करतात. आणि त्या यज्ञामध्ये देवाचं प्रवचन चालू झालं आणि देवानं सुरुवात केलं, म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणवाले जो जगाता, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे. देव म्हणतो मी पुतना मारली, मी आगासूर मारला, मी बगासूर मारला, मी कंस हे मारलं, कंस मारलं, आमकं केलं, डमकं केलं. आता मी देवाचं चालू होतं प्रवचनात आणि कोणत्याही वक्त्यानं मी नाही सांगू. मग मी चालू झालं आणि मी चालू झाल्यानंतर एक आजीचं डोकंच फिरलं बघ. ती म्हणे आता माझी सटकली, भरपूरच ऐकलं याचं. आणि तिने वरती हात केला असा, म्हणे का रे काना, कारण प्रवचनात असं डायरेक्ट बोलत नाही, परवानगी घेऊन बोलले, मी काही बोलू शकते का. आता अचानक जर प्रवचनात कोणी अडवलं तर असं वाटतं की आपलं चुकलं काय. मग आजीला बोलवलं, म्हणजे इकडे या, इकडे जवळ बोलवलं. म्हणे आई साहेब काय म्हणणं आहे तुमचं. म्हणे काही चुकलं का माझं काही चुकलं का मला सांगा जरा. ती म्हणजे चुकलं बिकलं काय नाही, तू बरोबरच आहे, तू कधी चुकणार नाही. पण एक मला सांग, जेव्हा तू आमच्या गोकुळात होता तेव्हा बिगर चड्डीचा फिरायचा, हा बिगर चड्डीचा फिरायचा, आणि मी पुतना मारलीन, आमकं केलं, डमकं केलं, तुला माहितीये का. हे जेवढं तू मी करतोय, मी बोलतोय, या तुझ्या बडाया आम्ही ऐकून घेणार नाही. याचं वर्णन महाराज दुसऱ्या चरणामध्ये करतात. काय बडाई दिखावत मोहे, काय बडाई दिखावत मोहे, काय बडाई दिखावत मोही, काय बडाई दिखावत मोही, काय बडाई दिखावत मोहे, काय बडाई दिखावत मोहे.
काय बडाई गावत मोहे, काय बडाई गावत मोहे, काय बडाई गावत मोहे. का हे बडाई दिखावत मोहे, जानत हूँ प्रभुपणा तेरा सबही. तुझ्या बडाया मारतो ना, हे बडाया आम्ही सगळे जाणतो, तुला लहानपणापासून पाहतो. बघा बघा, सहजासहजी लहानपणीचा मित्र भेटू नये बरं का सर. लहानपणीचा मित्र भेटू नये, आणि भेटला तर मग त्याला पहिले सांगावं, भाऊ म्हणे उघडी करू नको बरं, ते पहिले सांगणार हे की नाही. दोन मित्र होते रामश्याम, लहानपणापासून मित्र, एकत्र लहान खेळायचे बागडायचे. एक दिवशी त्या श्यामचा आहे ना मामा आला, त्यानं पाहिलं आपला भाचाही त्या ठिकाणी अभ्यास करत नाही काही नाही, ते नेला, त्याच्याकडे नेला. दोघांची ताटातूट झाली. ताटातूट झाल्यानंतर त्या ठिकाणी एकाच लाईन लागली श्यामाची, शिकला वगैरे चांगला झाला, आणि एक मात्र गावात राहिला, शाळा सोडली. आणि काही दिवसानंतर हा शेतकरी गाई चारता चारता याची गाय गेली दुसऱ्याच्याकडे, त्यानं केली केस, आपली सवयची, त्यानं केली केस. आणि केस झाल्यानंतर जेव्हा बोर्डावर आली, बोर्डावर जे जज होते ते त्याचे मित्र श्याम. आता श्याम त्याचा मित्र, त्यानं ओळखलं की आपला मित्र आहे बा, यानं बी ओळखलं की आपला मित्र आहे बा. आता हा आल्याबरोबर जेव्हा सगळे उभे स्टँडअप झाले, सगळे बसले, यानं पाहिले आपला मित्र, यानं मागचा पुढचा विचार केला नाही. ते कठोड असतं ना, कठोड कुदी का रे श्याम या तो उन्हा म्हणे. आता इथे श्याम चालेल का तो? श्याम तर ते घर, हे महत्वाचं आहे. लहानपणी जर भेटलं ना तर सगळं त्याला आपलं सगळं माहिती असतं. मग ती गवळण म्हणते आम्हाला सगळं ठाऊक आहे, जानत हूँ प्रभुपणा तेरा सबही. तुझा प्रभुपणा तू जाणतो ना. आता भगवंत स्टॉप झाले. भगवंत म्हणतात, आजी एक गवळणताई जरा इकडे, मी माझ्या जीवनात काय करायला नको होतं पण मी केलं, आणि जे तुम्हाला नाही पटलं, तुम्हाला खटकलं, जरा सांगा म्हणे यांना. आता त्यावेळेस देवाचं चरित्र ती सांगायला लागली म्हणे, अरे कान्हा काय काय सांगावं काय काय सोडावं. अरे सहस्रमुखाचा शेष वर्णिता भागला, त्या ठिकाणी वेद सुद्धा मौनावला, एवढं तुझं चरित्र, मी काय काय सांगावं गड्या. त्यावेळेस म्हणजे सांगा थोडस, मी काय चुकीचं केलं. म्हणे अरे राजा चुकीचं नाही केलं, पण ऐक जरा, तुझा जन्म कुठं झाला, तू वाढला कुठं, तुझे लग्नच किती, एकही लग्नाला आम्हाला सुद्धा बोलवलं. तो म्हणे मला ठाऊक नाही तर आज लग्न आहे, पण संध्याकाळी बाई घरात होती म्हणे. खरं आहे ना, तुम्ही त्याचे लग्न पहा, त्यालाच माहित नव्हतं की आपलं लग्न आहे, पण तरी सुद्धा बावल्यावर चढला. याचं कारण आहे. मग त्यावेळेस ती सांगते म्हणे, बघ तुझा जन्माचं कारण फार गोड आहे. जेव्हा आता मागच्या वर्षी आपण सगळं विस्तार झाला, त्याच्यामुळे ते काही विस्तार करणार नाही. तुझा जन्म झाला ना, जन्म झाला सुद्धा कसा, बंदी शाळेत. कुठं झाला, जिथं त्या ठिकाणी चोर कोणता तिथं. जन्माला येण्याच्या अगोदर वसुदेव आणि देवकीच्या पोटी आला. आता त्या ठिकाणी 8 वयावर म्हणून सगळ्यांना आनंद, वेलीला आनंद, पशुला आनंद, झाडाला आनंद, पण फक्त दुष्टाच काप सुटला. 7व्या मासी देवता लोक येतात, स्वागत करतात. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. 9वा मास लागला, 10वा मास लागला, आणि बरोबर अष्टमीच्या रात्री, रोहिणी नक्षत्र, वार बुधवार, श्रावण मास, रात्री 12 वाजता बरोबर प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान प्रगट झाला. आणि प्रगट झाल्यानंतर शंख चक्र गदा सगळं घेऊन आला. आता शंख चक्र गदा घेऊन आल्यामुळे त्या ठिकाणी नमन करावं लागलं. यौंत प्रविष्ट मम वाच मिमां प्रसुप्ताम संजीवयत्य किल शक्तिधरस्व दाम्नाम अन्यौष्ट हस्तचरण श्रवत्व गादीन प्राणाननम भगवते पुरुषाय तुभ्यम. सुंदर स्तुती केली आईनं. आणि स्तुती केल्यानंतर आई बोलली, भगवान, हे भगवान किती दयाळू आहे रे तू. मी ज्यावेळेस मनु आणि शत्रुपेच्या, आम्ही दोघं जेव्हा मनु आणि शत्रुपा होतो त्यावेळेस तुझं तप केलं, आणि आम्ही सांगितलं तुझ्या सारखाच मुलगा दे. तू काय म्हटला होता, मेरे जैसा दुसरा कोई इस दुनिया में नहीं, माझ्यासारखा दुसरा नाही, म्हणून मला 3दा जन्माला यावं लागतं. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, आणि आलो सुद्धा. मी त्यांचं सांगतोय भागवताचं, तुम्ही कुठे डोकं लावू नका, आपला तो विषय नाहीये, यांना माहितीये. लांब लांब मी इतर पण आले देव, 3दा आले भगवान भागवतामध्ये. म्हणे आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना आई, आता मी जाऊ का. अरे काय जाऊ म्हणे, कस काय. अरे कोण म्हणेल देवकीच्या पोटी आला. म्हणे काय, अरे जन्माला येताना कुठे शंख चक्र गदा घेऊन येतो का बालक. म्हणे मग तुझं काय मत आहे. म्हणे शंख चक्र गदा गुप्त कर. म्हणे आई तू काही पण बोलायला लागल्या. अरे कर. आणि देवाला ऐकावं लागलं. का, भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता सत्यमच्या मित्रम. भावबळे आकळे. आईच्या प्रेमापुढे
देवाला ऐकावं लागलं. देवानं गुप्त झाले, देव उभा एकदम. म्हणले आता बस का आई? अरे आता काय बस? म्हणे काय जन्माला येताना काय 5-6 फुटाचा येतो का? म्हणे मग लहान वय जरा. आई मला मोठं होता येतं पण लहान काय होता येत नाही. होय लहान. एक गोष्ट पॉइंट करा, देवाला सुद्धा ऐकावं लागतं. कोणाचं? आईचं. आणि आपले बी ऐकणं पडस. कोण? धन्यवाद धन्यवाद तुला धन्यवाद. देव सुद्धा ऐकतो महाराज. आणि म्हणे ठीक आहे लहान झाला. आता बस का मम्मी? आई आता बस का? अरे आता काय बस? म्हणे काय जन्माला येताना काय कपडे घालून येतो का? मम्मी अब तो कुछ भी कह रही है, नंगे बन जाए. आणि देव विवस्त्र झाला. आज हरि देखे नंगम नंगा, मोतिल माल जिसके उठत तरंगा. आज हरि देखे नंगम नंगा. देव विवस्त्र झाला. मम्मी आता बस का? अरे आता काय बस? कोण म्हणेल? देव की त्याची आई आहे. म्हणे मग अरे तू रडल्याशिवाय माझं ममत्व कसं जागं होईल? म्हणे रडावं लागेल का? म्हणे मी फक्त रडवण्याचं काम करतो, रडण्याचं नाही, पण रडावं लागेल. देव रडला. जवळ घेतलं. आईचं ममत्व अमृतापेक्षा श्रेष्ठ असणारं दूध देव प्याला आणि काही दूध शिल्लक ठेवलं. आणि मग महाराज ऐका, आता देव वडिलांजवळ जातात. शास्त्रामध्ये अशी प्रक्रिया आहे, जर आईनं जवळ घेतलं, आईला ममत्व जागं होतं आणि बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती. पण वडिलांना जवळ घेऊन जर प्रेम अंतकरणात मनामध्ये पोटामध्ये जर प्रेम निर्माण होत नसेल तर एक प्रक्रिया आहे शास्त्रामध्ये, अवाघ्रन नावाची. कोणा म्हातारा माणसाला माहिती आहे काही? अवाघ्रन नावाची म्हणजे आठ सगळ्यात म्हातारा मीच ते बॉस. चला बरोबर ना. अवाघ्रन नावाची प्रक्रिया होती. बाळाला जवळ द्यायचं आणि त्याला त्याचं टाळू सुंगायचं. बरोबर का नाही बाबा? तुम्हाला टाइम देऊ हाती नाही. बाळाला जवळ घ्यायचं, त्याला सुंगायचं म्हणजे त्याचा वास घ्यायचा. वास घेतला की अंतकरणात पोटामध्ये मनामध्ये प्रेम उत्पन्न होतं आणि त्याला आलिंगन देतो महाराज. ही प्रक्रिया आहे. वसुदेवानं जवळ घेतलं आणि आपल्या मुलाविषयी जे प्रेम दाटलं. वसुदेव रडतात. त्या बालकाकडे पाहून म्हणतात, बाळा जन्माला आला पण कंसाच्या हातात द्यावं लागेल मला. तेवढ्यात भगवंतानं सांगितलं, म्हणजे वसुदेवा बाबाला सांगितलं, म्हणजे बाबा एक काम करा, मला इथं ठेवू नका, मला तुम्हाला नंदराजाच्या घरी न्यावं लागेल. वसुदेव म्हणतात, तुला कळतं का? हातात बिडी, पायात बिडी, कमरेत बिडी, जिथं तू कडी कोंडा दिला तिथं यानं बिडी घातली. 2 पहारेकरी, एक मनाचं कुलूप. त्यानं सांगितलं टेन्शन घ्यायचं नाही. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला सांगितलं. ठीक आहे पण मी कसं जायचं? त्यानं सांगितलं टेन्शन घ्यायचं नाही. आता एक कथा घ्या. देव जर आपला असा केला तर बंधनं तुटतात आणि माया जर आपलीशी केली तर बंधनं जकडतात. हे ध्यानात ठेवा. माया, आपण मायेच्या आश्रय जातो. तुम्ही आणि मी मायाच्या आश्रय. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या, हे मजस्तव झाले परी म्या नाही केले, हे जेने जाणले तो सुटला का? भगवान गीतेमध्ये म्हणतात ही माया आहे. ए नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया. भगवंताची आलादनी शक्ती म्हणजे माया आहे. मायेनं चांगल्या चांगल्यांना त्या भवऱ्यासारखं गिरकवलं. आपली काय गोट आहे? आपल्याला माया कळत नाही. आपल्याला कीर्तनाची क्वालिटी सुद्धा मायेच्या आधीनच पाहिजे. जर शुद्ध परमात्मा परब्रह्म सांगितलं तर तुम्ही गाड्या डेपोत जमा करता. बरोबर की नाही? म्हणजे आपली मानसिकता. आणि त्याच्यात अजून जेवढा घोडा आहेत ना त्या घरबडेला तर गदळ असेल तारखा खाली नाही. चला ही असा विषय येतो. पण माया चांगल्या चांगल्याना जिबू. माया बोलती बेकार आहे. बरं जाऊ द्या, बाकीची माया बघू देवाची. मी आपल्या घरची माया सांगतो, थोडं घाबरी घाबरी सांग. जर माया मोटरसायकलवर मागे बसेल अशी जिबू. मी बराचदा तुला देखील जाताना तुम्ही गाडी बागे चालवतो, तुम्ही गाडी बागे चालवतो ती म्हातारपण. जर माया मोटरसायकलवर बसली असेल तर ब्रह्म गाडी हळू चालवतं का? नाही. त्याला असं वाटतं की बस. समजा गावाला जायचं असलं, गावाला जाताना कपड्यात कपड्या मोठी बॅग भरली आणि मोठी बॅग भरल्यानंतर गावाला जाताना मोठी बॅग माया धरते का ब्रह्म?
माया ब्रह्म जरा प्रामाणिकपणा ठेवा. कोण धरत? ब्रह्म. अनुभवीन ब्रह्म. स्वप्नील महाराज गावाला तर मोठी बॅग ब्रह्म आणि ती छोटी बॅग कोण धरत? माया कोणती बॅग राहते रवी महाराज? ती पर्स पर्स पैशाची बॅग. परत हा बरं बस पकडायची होती म्हणून खिडकीतून दरवाजातून कुदायचं काम कोणाचं? ब्रह्माचं ब्रह्माचं. शीट पकडायचं काम कोणाचं? ब्रह्माचं. तिकीट आला कंडक्टर आले तिकीट काढायचं कोणाचं काम? ब्रह्माचं सगळं ब्रह्म करी. आणि सीट सापडल्यावर घोरायचं काम कोणाचं? तुम्ही प्रामाणिकपणाला धन्यवाद. ही माया जर उमजू देत नाही त्याची माया कशी उमजू देईल? आणि ऐका, माया जर आपण जर मायेच्या आशेत गेलो तर त्या मायेला काहीच बोलू नका. मायापतीला बोलवा. मायापतीला बोलवा. एखाद्या मोठ्या बंगल्यामध्ये जातो, कुत्रा आपल्याला घुसू देत नाही. कुत्र्याच्या नादी लागू नका, तो जास्त सुटस. कुत्र ज्याचा आहे ना त्याला ओरडा. त्या कुत्र्याला सांगितलं एकदा आरोने मारली तरी कुत्र शांत. तसं मायापतीला जर बोलवलं तर मायेचा सगळा जो त्रास आहे आपण जिच्या मायेत आहे ते सुद्धा विलयाला जाईल. भगवंताला आपलंसं केलं. उचलला उचलिला कमळापती उचलिला कमळापती झोपी गेले. उचलला हरी आला हाता कसली भय चिंता. ऐका नाही पुढे गेले. आता नदी यमुना आडवी आली. यमुना मागच्या वेळी सांगितलं होतं यमुना ही यमाची बहीण सूर्याची कन्या आणि म्हणून तिनं तप केलं. तपानंतर तिचा घाम झाला म्हणून ते पाणी काळ आहे आज. भागवत शिवपुराणामध्ये याचं वर्णन आहे. आणि ती गेली त्याच्याजवळ भगवंताजवळ जाते ती यमुना यमीच्या रूपामध्ये. यमीच्या रूपात होती गेली देवाजवळ. नारायणा मला तुझ्याशी लग्न करायचंय. एक लॉजिक आहे माणूस कसा बी राही ना काया बेंद्रा तर त्याला बायको कशी पाहिजे? हा वा सापडी जायला मिळाल. तसंच आहे नारायण सांगितलं मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे पण वेटिंगवर थांबावं लागेल. तप केलं घामाचं पाणी झालं. भारतीय संस्कृतीत 2 नद्या स्त्रियांच्या घामापासून आहे. एक सिद्धदा नावाची नदी कपिलांची आई आणि दुसरी म्हणजे यमुना. आता यमुना इतकी गोड आहे. यमुना मैया कारी कारी राधा गोरी गोरी यमुना मैया कारी कारी राधा गोरी गोरी सावन में धूम मचावे बरसाने की चोरी वृंदावन में धूम मचाए बरसाने की चोरी ब्रजधाम राधानी को ब्रजधानी लागे महारानी लागे मन कारो कारो जमुना जीरो पानी लागे अमिता राधे 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 जमुनेला वाटलं माझा नवरा कालिंदी. जमुना म्हणजेच कालिंदी. जास्त विस्तार नाही करत. ती कालिंदी म्हणते यमुना म्हणते माझा नवरा मला दर्शन देतोय. दर्शन घ्यायचं नाही. पाणी वाढतंय वाढतंय वाढतंय. नाका तोंड जायला लागलं. पुरं चालला चाट याने लाविला अंगुष्ट चालला पूर. भगवान तिकडे गेले. पोरग ठेवलं पोरगी आणली. इकडे काय झालं? रडे माया करे आकांत नामा म्हणे उठती दूत. सगळं काय झालं. सकाळी सकाळी तिकडे सकाळी सकाळी नंदा सुनंदा दोघांनी पाहिलं आपल्या वरीला पोरगा झाला. एकानं बेलनं आणलं एकानं परत आली आणि जो लावला गवळानं म्हणा ती गवळ निला
झाला. आनंदच आनंद, 6 महिने आनंदात निघून गेले. इकडे बघा, पहिला विडा उचलला जेव्हा कळालं रडे माया कर्या कांत फिरवली मारणार, ती माया सांगते मग तुझं लागी वधी उपजला माझ्या अगोदर गेला. त्या मायाने सांगितल्याबरोबर घाम सुटला. आपत्कालीन मीटिंग बसवली आणि पहिला विडा उचलला तो पुतना. पुतना शब्दाचा अर्थ आहे पूत म्हणजे नाही बरं का, आणि पवित्र. जी अपवित्र आहे, पू म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही, जी पवित्र नाही तिला म्हणतात पुतना. आता पुतना आतूनही काळी मजारून बी काळी आहे की नाही. पुतण्यानं विडा उचलला. पुतण्यानं विचार केला मी जर आशीच्या आशी गेली, केस विस्कटलेले, दात असे मोठे, महिनानी आंघोळ नाही, हिवाळा आहे म्हणून, कोण कसं जाणार, म्हणून तिनं गाठलं स्वीटी ब्युटी पार्लर. येस, ब्युटी पार्लर मराठीत काय म्हणतात माहिती का? मी आतेच वाच फेसबुकवर काय म्हणतात माहिती का स्वप्नील महाराज? नाही आपला तर काही संबंध नाही म्हणा लावला. सुंदरी मुख काया पालट केंद्र. सुंदरी सुंदरी नाही बरं का, सुंदरी सुंदरी होऊन जाईल. सुंदरी मुख काया पालट केंद्र. चला जाऊ. जाताना ब्लॅक आणि त्या ताईची अशी किमया राहते दादा, लेपोर लेप लेपोर लेप, आणि त्यालाच किंमत बी आजकाल. लेपोर लेप लेपोर लेप असा लायात आणि फाउंडेशन, अजून काय बरंच मटेरियल असते आपल्याला काही माहित नाही. आणि मटेरियल लावल्या गेल्यानंतर जाताना ब्लॅक, येताना व्हाईट. हा महाराज जरा सावधान नवरदेवांनो, सावधान नवरदेवांनो. एक नवरदेवाला 1 महिन्यानंतर माहित पडणं काय होतीस तू, काय झालीस तू. जशी बिपिनी गोळी तिथे उठणार तू. अवघड आहे, फसण्याची दाट शक्यता आहे, जरा ध्यानात ठेवा. ती निघाली. लगा के गजरा पहन के साड़ी चालत चले मतवाली. गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. एक ठिकाणी फार गोड वर्णन आहे. ते वर्णन यांचं नाहीये, पण एक वर्णन म्हणून करतात. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कमर, नाकात नथ घालून सर्व ताटमाट करणे नेसले नामदेवरायांचं की तिला सुंदर पाया चेहरा केला आणि ती निघाली. नमा मने आली नमा गोकुळात आल्यानंतर यशोदे दाराशी आली. कोण ग बाई तू? म्हणे यशोदे. अगं कोण? म्हणे तुझ्या फुई सासूची नातची देरणीची अंडेरची मी जेठाणी. लांबचं नातं सांगितलं. अतिथी देव भव. कस काय येणं केलं बाळ पाहायला? कुठे? झोक्यात टाकलं. अहो एवढं वैताग आणतं बळजबरी टाकलं. तेवढ्यात देव म्हणे मम्मी मी झोपत नाही बरं. देवानं रडायला सुरुवात केली. बाहेर आणला, काढला, दिला तिच्याजवळ. दूध ओतू दिलं देवानं. असं लाईन लावतो देव. आणि ती घरात गेल्यानंतर हिनं आपल्या स्तनाला लावून आणलेलं विष पाजलं आणि आकाश मार्गाने मूळ स्वरूपामध्ये आले. पळते. पळल्यानंतर त्यावेळेस ती म्हणते लब्बाडा तुला मारतेच. शेवटी देवानं तिचं कल्याण केलं. कल्याण केलं महाराज. 6 योजन लांबी होती पुतण्याची. 6 योजन. तुकडे तुकडे केले, वेगवेगळे जाळले, घरी आणलं. आणि घरी आणल्यानंतर कंस विचार करतो इकडे, अरे चानूर
ती पुतना जाऊन बराच वेळ झाला, अजून तिचा काही मिस कॉल आला नाही. येणार नाही, मोबाईल स्विच ऑफ झाला, येणार नाही तो. मग दुसरा महाबळ भट्ट पाठवला, भविष्य देखलो. हा, भविष्य पाहण्यासाठी पाहिलं, पण त्याला बी जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळले, डुंगणाचे, जीवत सोडला. सांगितलं मी. त्याच्यानंतर त्यानं समजवलं की त्याच्या नादी लागू नको, तो पूर्वेशामा ती पूर्वेशू, त्याच्या नादी लागू नको. पण कंसानं ऐकलं नाही. एक 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 सुरुवात केली. देवानं पाहिलं, 6 महिन्याचा होता सक्टासुराला एका गाड्याला लात मारली. अदृश्य होता सक्टासुर, मारलं त्याला. देवानं विचार केला, मजा नाही म्हणे. मग आता वेळ झाला, पाठी येऊन गेली, फुलं येऊन गेले म्हणे. मग तळवेत हात टेकीत डाव्या गुडघ्याने रागत, किंवा ज्ञानोबा एक गवळ म्हणतात पहा, सावळ्या वर्णाचा मूल दिसतोय नंदाचा, चाले मलपत मलपत, चाले मलपत मलपत, चाले मलपत मलपत. सावळ्या वर्णाचा मूल दिसतोय आनंदाचा, चाले मलपत मलपत, चाले मलपत मलपत, चाले मलपत मलपत, चाले मलपत मलपत, कस अंग हलावित, चाले मलपत मलपत, वर्णाचा मूल दिसतोय नंदाचा, चाले मलपत मलपत, चाले मलपत देव रांगायला लागला. रांगता रांगता लहान लहान सवंगड्याची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर चरित्र फार विस्तार नाही करता येणार. भेट झाल्यानंतर त्या पोरांना विचार करे, हात मेणबत्त्या पाया अगरबत्त्या असे काय झालं रे? ते म्हणे, महाराज देवा दूध भरपूर आहे, ते डेअरीला जातं, पण डेअरीला काही भेटत नाही, मागून घ्या. नाही नाही नाही. मग शेवटी एक संघटना स्थापन केली, माखन चोर. या आलं तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. ऐका, एक पॉइंट नोट करा, देव कुणाच्याही घरी चोरी करण्यासाठी जात नसे. ज्या बोलवायच्या ना, आज मेरे अंगना में आओ नंदलाल, आओ घनश्याम, दर्शन की प्यास मोहे गुजरिया शाम. अंगना में आओ माखन खाओ, मीठी मीठी बात सुनाओ नंदलाल, बताओ नंदलाल, दर्शन की प्यास मोहे गुजरिया शाम. आज मेरे अंगना में आओ नंदलाल. काय म्हणायचं, हरी आहो माझ्या मंदिरी. देवा जेव्हा बोलवायच्या ना, त्यांच्याच घरी जायच्या. बरं कोणतं घर? घर पाहून एकांतीचे. कोणतं? अंतकरण वृत्ती नावाचं घर. काय एकांत म्हणजे त्यात काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य, अहंकार नसावं, आपल्या घरात नसावं. मग काय असावं? रिकामं घर, सैतान म्हणजे त्याने उंदर घुशीच म्हणे. मग कोणतरी राखणदार, केअरटेकर. मग काय? घर पाहून एकांतीचे, नवविधा नवनीताचे. घर सांभाळण्यासाठी नवविधा भक्ती पाहिजे घरात, आणि त्याच घरात जातो महाराज. आणि देवानं काय केलं मार का? चोऱ्याचा धनाटा सुरा केला. अख्ख्या गावात एकच चर्चा, गले गले धूम मचायो रे, गले गले धूम मचायो रे, मारो नंद जी को छोकरो, गले गले धूम मचायो रे, गली गली धूम मचायो रे, नंद जी को छोकरो, गली गली धूम मचायो रे, मारो नंद जी को छोकरो. सोनारो कन्हैया देवकीनो लाडलो, सोनारो कन्हैया देवकीनो लाडलो, बंसी बजायो रे, मारो नंद जी को छोकरो, गली गली धूम मचायो रे, मारो नंद जी को छोकरो, गली गली धूम मचायो रे, मारो नंद जी को छोकरो. देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली. आता देवाच्या चोऱ्या म्हणजे काही चोरत नव्हता. कापूस चोर, चपला चोर, कीर्तन लगाया म्हणजे असं काही नव्हतं त्याचं. तसं नव्हतं. तो हरीने माझे हरिले हरिले चित्त भाव. हे निमित्त आहे, हे निमित्त आहे. आपलं सुद्धा चित्त शाकंभरी मातेने चोरलंय, म्हणून आपण कष्टानं पैसा खर्च करतोय. कष्टाचा पैसा खर्च करतोय नाही, त्याला कारणच आहे. देवानं ते चित्त चोरायचं. ऐका ऐका ऐका. एक गलीमध्ये एक बाई आली होती. बाई ती म्हणती, असं कार्ट जर माझ्या घरी चोरी करायला आलं, मी याच्या तंगड्या बांधी आणि मंगला खोले मा उलटा टांग दिसू म्हणे. देवाला सगळं कळतं. देव म्हणे, का रे कोणाच्या घरची रे?
म्हणे मागच्या गलीतला तो नाना आहे ना त्याच्या घरची, चला अपॉइंटमेंट लिहून घ्या. काय खायचं खाल्लं, सगळे मडके फोडले. गोपाळांना सांगितलं तुम्ही जा आता घरी. म्हणे तू, अरे मी जर सापडलो तर मला सुटायची अक्कल आहे, तुम्ही जर सापडला तर वांग्याचं भरीत व्हायचं, तुम्ही मुग जा. देव राहिला, सगळे गेले. राहिल्यानंतर देव म्हणते मला बांधते काय मावशी, तिची वेणी आणि याची दाढी दोघांची गाठ मारली. वेणी आणि दाढीची गाठ मारली आणि देव मागच्या दारून घरी गेल्यावर देव झोपला. सकाळी सकाळी पूर्वी महिला मंडळ लवकर उठायची, पूर्वी बाया लवकर उठायची, आताच माहिती. उठल्यानंतर तिच्या जुड्याला झटका बसला केसाच्या वेणीला आणि ती म्हणते का रे म्हातारा झाला तरी चांगला काय वेणी ओढतो. तो म्हणे मी वेणी नाही ओढली, उलट तू माझी दाढी ओढली. म्हणे मी कशाला दाढी ओढू. पाहिली बुवा दाढी, गाठ बाई कोणासी सुटे ना. आता साहेब केसाची गाठ सुटते बरं का, केसाची गाठ तुम्ही मारून पहा, म्हणजे गरज आहे ना का मारा बा, पण मारून पहा की तुम्ही कशी मारा. आता आम्हाला शेंडी आहे ना, मारून पाहतो कशी गाठ सुटते का नाही मारत. ती गाठ सुटत नाही पहा. ते आजी गण म्हणत चष्मा वाटे, काकण सोड हे नाव लाडी काकण सोड. पण ती सुद्धा सोडतात काही कोर्टात जाऊन अपवाद त्याला, काही लय हुशार आहे, जाऊ तिकडे. ती गाठ सुटत नाही, मग ही काही सुटेल देवानं मारलेली. तो म्हणे एक काम करा, उजेड पडलंय, जास्त काही टेन्शन घेऊ नको, त्या भिंतीवर तो विळा पडलाय ना विळा, तो घेऊन ये. ती म्हणे मी कसं काय जाऊ. आणि मग दिंडीच्या दिंडी जाईल आपली. दिंडी गेली, विळा आणला, पण कापून कायलं कापता येईना. जाळून पाहिलं, गाठबाई कोणासी सुटे ना, यशोदे बाळ तुझा ताना, पोट वरू शेवटी महाराज तिनं नवऱ्याला पदरा मागे टाकलं. आणि पूर्वी पदर मोठा होता बरं का महिला मंडळ, आता पदरच राहिला नाही. जे सांगतात त्यांनाही राहिला नाही आणि जे ऐकतात त्यांना तर पदरच राहिला नाही. मी आता सुरतला गेलो होतो ना, ते आमचे एक मित्र आहे तिथं कुणाल साडीवाले, त्यांना बोललो मी, म्हटलं कंपनीत जर गेलात तर मला घेऊन चला. कंपनीच्या मालकाला आपल्याला एक सूचना करायची, काय, जो तुम्ही पदर कमी करून टाकला आमच्या ताईंचा तो जरा वाढून द्या, म्हणजे घेता येईल बा पदर, आहे की नाही. पदर नाही, आता शेवटी पदर होता त्या पदरामागे टाकला, कारण याची होती दाढी आणि तिची होती वेणी. ती मस्त टाईट अशी टाईट चालायची आणि असा हा वर्तवण करून गवळ न घर फिरे गवळी वरवर दाढी. यशोदेच्या दाराशी आली, यशोदे पाय म्हणे कडेवर घेतला देवाला. म्हणे काना तू, मी नाही, मी फार गुणी पोरगा आहे. मग तू नाही केलं ना, टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. तुझ्या पोरानं केलं, माझं पोरग करू शकत नाही. हा अरे काना म्हणे नाही मी नाही केली, पण मी सोडू शकतो. देवानं हात लावली, सोडली. आता गप जावा ना, कल्याण झालं होतं ना. आणि तू येऊन पाय, तुला मी बांधूनच टाकते म्हणे. मी घाबरू नको, मी येतोच. आणखी पुन्हा दिवशी तेच, पण दुसऱ्या दिवशी त्याने गाठ नाही मारली. तिला उठवलं, सगळ्यांना पाठवलं खाऊन, तिला उठवलं, म्हणे आलो पकड मला. पळता धाप यायला लागली. देव स्वतःहून सापडल्यानंतर ती म्हणते कृष्णा काना तुझ्या आईला सांगते थांब. आता देवानं कॅशेट बदलवली. देव म्हणे मावशी सांगू नको, माझी आई लई मारते, मला खूप मारते, सोड ना मला. तेवढ्यात नवरा जागा झाला गवळी. तो म्हणतो आपल्या बाईनं तर वैतागच आणला बुवा, राजाचं पोरग पकडून घेतलं. बापरे, त्यानं हात धरला होता ना, ते पाहिलं म्हणजे सोड. आता देवानंही पाहिलं बुवा, संधी देवानं अशी माया टाकली, तिला कृष्णमय करून टाकलं. जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारिके, जिकडे पाहावे तिला देव दिसू लागला. अधिष्ठान स्वरूपाची वृत्ती झाली तिची. तिला आद्यस्त सुद्धा अधिष्ठान स्वरूपानं भासू लागलं. आणि मग मात्र नवऱ्याचा हात घेतला हातात आणि देव मागच्या दारून घरी जाऊन आईला म्हणतो, आई झाडू मारून देऊ, ग्लास भरून देऊ. म्हणे काना तू कधी तांब्या भरून घेतला नाही, काही किडे तर नाही पडले ना गावात. ए काना म्हणे आई मी घरातच आहे ना, पण माझ्याच नावानं नाव माझंच येतं म्हणले. आणि तेवढ्या तिनं महाराज त्या नवऱ्याचा हात ओढला. तो नवरा म्हणतो शुद्धीवर असणारा, तो म्हणतो वेडापणा काय करते, मी आहे ना. तो मागच्या दारानं पळून गेला ना ग. तो म्हणते अगं सोड. ती म्हणते तूच काय तुझ्या बापाला सुद्धा सोडणार आहे, तुझ्या आईचकडे नेते म्हणे. घेतला ओढला तो त्या सांगे ना टाइम आवड तू असं. आणि मग महाराज ओढता नेला घरी. असं ओढून आणला. खरं सांगा कोण कोणाकडे ओढावं, घर विचार करीन मला नंतर सांगा. ओढता घरी आणला. यशोदेला सांगितलं पाय पुराव्यासकट आणला. म्हणे पुरावा. आणि देवानं महाराज कडेवर बसावं
आणि आपली माया काढावी. मग ती म्हणते मी ज्याला ओढून तोडून आणते तो हिच्याजवळ आहे, मग मायाजवळ कोण आहे? ते असे मागे द्या का ओ माय तुम्ही कवय पैन तो म्हणे मी कवय पैन आहे. ओ तुला गण सांगतो ऐकत नाही ना माझं ऐकत नाही तू. आणि मग तिला कळालं न कळे कानोबाचे नवल केवडे केवडे. महाराज देवाच्या इतक्या चोऱ्या आहे, इतक्या चोऱ्या आहे, इतक्या चोऱ्या आहे तुम्हाला काय सांगू देवाच्या. चुरा चुरा कर माखन खाया गवळ नका नंद कुवर कन्हैया म्हणायचं. इतक्या चोऱ्या इतक्या चोऱ्या चुरा चुरा कर माखन खाया. आता ऐका सांगण्यासारखं जोग आहे पण आपला सुंदर स्वयंपाक तयार झालाय. पूर्णाच्या पोळ्या हा चोरून चोरून देवानं दही दूध लोणी खाली. आता हे दही आणि दूध लोणी याचा अर्थ म्हणजे भक्ती करायचा आहे. हे दही दूध लोणी म्हणजे भक्ती आहे. आज आपण जे आता हे दही आणली, हे जे मुरमुरे आणले, हे लाया आणल्या, हे दही दूध लोणी प्रतीक आहे. याचा मेन खरा अर्थ गाभा म्हणजे भक्ती आहे. आणि चोरून चोरून अनेक प्रकारे भगवंतानी त्या सगळ्या गोपाळांना दष्टपुष्ट केलं. आणि दष्टपुष्ट केल्यानंतर सगळ्या गलीमध्ये चोऱ्याच चोऱ्या झाल्या. वैतागल्या गवळणी आणि वैतागल्यानंतर सांगू लागल्या यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. पण आईला खरं पडत नव्हतं. बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसत गोजीरवान काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारे. कळतच नव्हतं गडा कळतच नव्हतं. आईनं म्हणे कृष्णा सांग जरा कृष्णा सांग चोऱ्या करू नको. गवळणी यायच्या सांगायच्या यशोदा माई सांगा जरा कृष्णाला चोऱ्या करू नको. म्हणजे माझं पोरं करणार नाही सांगून तर द्या आमच्या समोर. एक काम करा. ते यशोदा समजू लागली जरा ऐका फार गोड आहे. यशोदा म्हणते राजाचं पोरग आहे माझ्या घरी एवढा असून तुझ्या घरी काय लागेल. तो म्हणतो मला असं आई तर मिळालं तर आवडत नाही चोरलेलंच आवडतं म्हणे मग खाली ठेवून देत जा तो खाऊन जात जाईल. तो असं मोकळं ठेवलेलं खात नाही तो टांगेलच खास. टांगेल म्हणजे हाय टांगेल सांगेल मी ते टांगेल नाही चाल ना तिकडे लगेच तुम्ही तिकडे आपण देवीना पुढे पडेल ध्यान मध्ये म्हणजे टांगलेला आवडतं मला असं तो आणि मग महाराज समजून दे ना कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. ताकीद दिली महाराज पण कृष्ण कुठं ऐकतो. अनेक जण येतात सांगतात. एक म्हणते काय सांगत होते बाई काय सांगत होते जात होते यमुने पाणी वाटेत बेतला सावला दोईवला पुचाची खांद्यावरी काबला खांद्यावरी काबला. काय सांगत होते बाई काय सांगत होते. आईच्या लक्षातच येत नव्हतं. शेवटी हप्त्याची ती संघटनेची मीटिंग होती. सगळ्यांनी एक हात करून सांगितलं म्हणे देवा सगळे घर फुटले फक्त तुझंच घर बाकी आता. मग देवाच्याच घरी सगळ्यांना टाकलं. एक एक मटक्यात एक एक देरग्यात एक एक गोपाळ आनंदल्या गवळणी गवळणी छंदेचे घुम घुम करती डेरे रिते. आणि महाराज लोणी येत नाही म्हणून यशोदा माईने जेव्हा हात सवरून घातला तर शेंडी धरून किसण्यालाच काढला. म्हणे का रे कृष्णा कधी पईन म्हणे पहिल्या गोळ्या पईन. मग आईच्या लक्षात आलं आपणेच गद्दार हमें तो अपनों ने लुटा गैरों ने का. आणि मग आईनं सांगितलं ही काठी ऐका आईनं सांगितलं तू असा इतका सोपा नाही. काठी आणली आणि काठी आणल्यानंतर कान धरला दोरी आणली और बात सुन उखल सुगला बांध लिया तू अपना गोपाला. फार गोड आहे मनाला बी तयार आहे पण तिकडनं लोक मना बोटे मोडत असते ना. मी बी काही करू शकत नाही मला बी तोंडाला बिळावणं पडेल ना. जरा ऐका बांधण्याचा प्रयत्न केला. माधुर्य शक्ती आणि क्रियाशक्ती दोन शक्ती असतात. क्रियाशक्ती म्हणते मी बांधेन माधुर्य शक्ती म्हणते आगे देव आहे देव बांधू शकत नाही. शेवटी माधुर्य शक्तीलाच बांधावं म्हणजे नमावं लागलं. माधुर्य शक्ती पुढे देवानं बांध दिया तो नाही बांध लिया तो अपना गोपाला. आणि मग हातात दिली काठी गोंगडी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी आणि मग गोधने चारावया जातो शारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निरी असडोने तवती देखिले यशोदा जननी गोदने चारावया जातो शारंग पाणी.
देवानं आपल्या पेंद्या सुदाम्या बोबड्या वाकड्या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि सगळे गोधने घेतले देवानं. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल आणि ज्या गायी चारल्या ना त्याचं वर्णन शेवटच्या चरणामध्ये करतो. फेरत रत बन बन गौवा चरावत फिरत बन बन गौवा चरावत काय बड़ाई दिखावत मोई, वाय बड़ाई दिखावत मोई. कहे तुकया बंधू लकडीले हात. देवानं गायी चारल्या महाराज. गायी चारा या रानात गेला माझा गोपाळ बोगडीवाला. है का नाही? गायी चारा या रानात गेला. आता गायी चारता चारता तो देव काय गुची पडीन का? आपण कीर्ताय ऐकता गुची पडतस का? याला दगड मारतेले बोटतो तो गायी चारता तू. गायी चारता चारता हा मामा पोरा हा मामा पूर्वीचे खेळ होते का नाही. आता आम्ही तुम्ही असं 50-50 आहेत. 90, 95, 80, 85 वाला जुने बी खेळ आताचे बी खेळ. आताचे खेळ सर आहे की नाही. खेळ खेळायला सुरुवात केली. खेळे काना खेळे काना खेळ रे काना यमुनेच्या तटी चारितो गोधने
हाती घे ओळी दाटी, खेळकाना यमुनेच्या तटी. कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी, किती करशील रे थोडी. कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी, कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी. खेळ खेळल्यानंतर थोडं थकले, आता चला शिदोरी आणली, माझे आहे तैसे लाये. आता आज आपली शिदोरीचे खऱ्या अर्थानं आजचा जो काला आपल्या शिदोरीच आहे, कारण हा एका ठिकाणचा काला तेच आहे. एकाहून अधिक वस्तू एकत्र येणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यालाच काला म्हणतात. कोणाच्या घरची पोळी कशी, कोणाच्या घरची कशी, कोणाच्या घरची पोळी येते काही विशेष नाही. हा सगळा एकत्र काला करायचा आणि हा काला करायचा म्हणून बसायचं, म्हणून गायी ओळवायचं होतं. गायी येत न चला वळव गायी पैसू जेवी के ठाई. आणि मग जो काला केला तो काला अगदी 1 मिनिटात सांगेल, पण तत्पूर्वी एक काम करा, जरा हात मोकळे करून घ्या. आतापर्यंत काही त्रास दिला का मी तुम्हाला? मी कोणाला त्रास देत नाही. आपला कीर्तन एवढा नियम मुडी जायलेत, तुम्ही पाय जरी सरे करते ना तरी आपलं काहीच म्हणणं नाही. फक्त एक मात्र खरं आहे आणि आपल्या हिताचं आहे, टाळी वाजून भजन करणं. विठोबार काल्याचे काही प्रकार आहे. 1 मिनिट गेला आता, फक्त एवढं ऐका. दरवर्षी चरित्र ऐकतात, काल्याचा प्रकार ऐकतात. काला कोणी कोणी केला आणि काला कसा कसा आहे लक्षात ठेवा. ऐका ऐका. सगळ्यात पहिले गोकुळामध्ये काला केला माझ्या कृष्णानं. कोणत्याच अवतारात केला नाही, फक्त कृष्ण अवतारात केला आहे का नाही. हा, आणि काल्याची परंपरा एकमेका देवमुखी सुखे घालू. काल्याचा एवढा प्रसाद एवढा महान आहे, देवता येतात, दिला नाही, मासे बनले पाण्यात. देवजळी काल्याची असे, देवजळी झाले तरी सांगितलं हात पुसा पण धुऊ नका. हा सगळ्यात पहिला काला. 2 नंबरचा काला भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. 3रा काला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंडी, माझा ज्ञान राज गोपाळा सिलाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 3रा काला. आणि त्याच परंपरेलगत जोग महाराजांच्या कृपेनं भगवती आदिमाया शक्ती शाकंभरी मातेच्या प्रांगणामध्ये आणि मातेच्या कृपेनं हा आपला परंपरेनुसार 4 नंबरचा काला. तुमच्या माझ्या परंपरेत ही मोठी परंपरा आहे. तदनंतर हा काल्याचा प्रसंग बघा. काला वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. हा जो काला आहे ना, हा काला दही आणि लाहीचा काला. एवढं समजून घ्या. दही आणि लाहीचा काला जो आहे हा आपल्या स्थूल देहासाठी आहे. ऐका ऐका, बोलू का? दही आणि लाहीचा काला आपल्या स्थूल देहासाठी आहे. म्हणजे हा काला खायचा आणि अंतकरण प्रसन्न करायचं, भावनायुक्त अंतकरण त्या ठिकाणी होतंय. म्हणून हा 1 नंबरचा काला. 2 नंबरचा काला मनासाठी, बरं का जीव. 2 नंबरचा काला मनासाठी. हरिनामाचा खिचडी काला. कोणता काला? मन प्रसन्न करण्यासाठी फक्त देवाचं नावच हे साधन आहे. म्हणून 2 नंबरचा हरिनामाचा खिचडी काला.
आणि 3 नंबरचा ऐका ऐका स्थूल देह सूक्ष्म देह आणि कारण देहासाठी तुका म्हणे काला अभेद देखी याला 3 नंबरचा काला. या परंपरेनुसार हा काला अतिशय महत्वाचा आहे. जो काला भगवान शुकदेवांनी त्या ठिकाणी वाळवंटामध्ये केला कृष्णाच्या माध्यमातून जे वर्णन केलंय ते आपण एका मिनिटात करू. हात जोडा जरा, हात जोडा, हात जोडा. 2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं बी लागत नाही. विप्रद वेणुम जठर पठरयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृन् कवलं तत्फलान्नुङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये सुपरिसृहद हासे नर्ववेस्वी स्वर्गे लोके मिष्यति विभुजित यज्ञ बुग्बाल केली बोला गोपाल भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. हा आपला काला भगवान परमात्म्याच्या कृपेने आदिमाया शक्ती शाकंभरी मातेच्या कृपेनं हा आपला काला या ठिकाणी समर्पित होतो. ज्या महाराज ज्या संतांमुळे हा काला मिळाला एकदा त्यांचं भजन. ज्ञानेश्वर आवले ज्ञानराज आवले तुकाराम